नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल ना. तर कालचा जो ब्लॉग होता आपण तो रात्रीच आपण एंड केला आणि आता हा आपला दुसरा ब्लॉग आपण तसंच कंटिन्यू करतो आहे. तर सकाळचे वाजले आहेत 8 वाजून 10 मिनटं झालेली आहेत आणि आम्ही जस्ट निघालो आहोत गणपतीपुळेला. छान असं कवळं ऊन पडलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतंय वातावरण, तुम्ही बघू शकता. रेडी झालात का? हो झालं. तर आज आमच्या स्वप्नील भाऊंची आणि पल्लवी ताईंची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. आम्ही तीसुद्धा सेलिब्रेशन करू. तुम्ही कंटिन्यू आमचा ब्लॉग बघत राहा. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि छान वाटतं ॲक्च्युली गावाला. कवळं ऊन घ्यायला काही वाटत नाही, पण जसं 10 वाजून गेले त्यानंतरला जे ऊन पडतं ते खूप अतिशय भयानक होतं. म्हणजे एकदम कडक असं ऊन, त्याच्याने आजारपणसुद्धा येऊ शकतात, असे ऊन असतात. तर चला कंटिन्यू करू आपण. इथे आमचा कॉल आलेला आहे. बाबांना आमच्याशिवाय करमत नाही आहे. बाबा फोन करून करून आम्हाला सांगतायत कुठे आहेत, काय आहेत, विचारतायत. चला हो स्वप्नील भाऊ. हो आम्ही चालत येऊ. चला ना, बसा ना. परत खाली जाईल ना. नाश्ता करायला मस्त थोडाफार नाश्ता करतोय आणि त्यानंतर मग जातोय. कारण असं होईल की ऊन आहे खूप म्हणून, आणि काही दोघांची तब्येत पण ठीक नाही आहे म्हणून आम्ही नाश्ता करूनच जातोय. मंडळी आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय सर्वजण आपल्या गाडीवरती. आता पहिला आम्ही जाणार आहोत ते म्हणजे गणपतीपुळेला आणि लवकरच झाला. 9 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. बरं झालं, लवकर गेल्यावरती ऊन पण जास्त मिळणार नाही आपल्याला. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवा. इथे छोटासा फोटोशूट चाललं आहे कारण दोघांचा आज ॲनिव्हर्सरी आहे. तर चला कंटिन्यू करा. मंडळी आता मस्त असं सुंदर निसर्ग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आम्ही आतमध्ये गेलेला आहे. एंट्री केलेली आहे. एंट्री केली आपण एंट्री केलेली आहे आणि आता मेन एंट्री राहिलेली आहे ती आता आपण करणार. भारी वाटतंय इथे मंडळी, कारण भरपूर लोकांच्या गाड्या दिसतात. मला असं वाटतं बाहेर फुल ट्रॅफिक आहे. ते आहे म्हटल्यावरती आम्ही गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत. दोघंजण गाडी लावत आहेत. आता आम्ही आतमध्ये निघतोय. काढतोय आम्ही इथे ओटी घेतोय. ओटी घेतलेली आहे आणि आता आम्ही खूप गर्दी असते. रांग आहे पुढे जायला. आता चांगला आला बघ. किती सुंदर फोटो काढताय तुम्ही स्वप्नील भाऊ. फोटोग्राफर राहू ना तुम्ही दोघं जण. ओ माय गॉड. झाली थोडीशी आता. इथपर्यंतच काढतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जस्ट पोचलो आहे. दर्शन झालं आहे आणि इथं मस्त असं बसलो आहे. जस्ट आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता इथे थोडासा फोटोशूट चाललं आहे आमचा. दोघांचं चांगल्याच दिवशी दर्शन झालं गणपतीपुळेचं. बीचवर जाऊ, थोडं एन्जॉय करू आणि मग तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा, आमचे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मस्त मातीची भांडी आहे तिकडे सुंदर अशी. तुम्ही गणपतीपुळेला आलात नक्की करा. बघू दिवाय छान आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा इकडे. खूप छान अशी मातीची भांडी आहेत. घर आहे, गणपती आहे. मातीच्या वस्तू हात लावू नये. काय आहे हे? मेन आहे. मेन सुंदर आहे. ओ वाव, हे पण छान आहे. मस्त केलं ना. काय हा मस्त.
हात नाही लावायला सांगितलंय. हे बघा. एक मिनिट. सुंदर आहे. मस्त आहे. घंटी आतमध्ये पण यायचं आहे. वाव. घंटी हे घे वहिनी. छान आहे. हा मोदक हे पण छान आहे. कितीला? 80 ला. सुंदर आहे. हा मस्त आहे बघा. हा घेऊ ना. हा तुम्ही पण मंडळी इथे आलात ना की नक्की व्हिजिट करा. असे छान मॅग्नेट आहेत, मातीची भांडी आहेत. खूप सुंदर आहे. तुम्ही घ्या. मला पण नको आहे. तुम्ही खाणार नाही? नाही मी नाही खाणार. मला उलटी सारखं फणसाचे बी आहेत ना या. किती काकी? 20 रुपये. कोकणातला रानमेवा. दे एक घसा बसलाय तरी खायचं आहे. या माणसाचा घसा बसलाय तरी यांना खायचं आहे. हा आंबा म्हणजे जीव आहे. वर्षात एकदाच भेटतो खायला आपल्याला. चलो. दादा घे. दादा सुंदर असा परिसर आहे. किती स्वच्छ ठेवलाय ना. फक्त लोक येतात तेव्हा खूप घाण करून जातात. लोक म्हणजे आपणच. सुंदर अशा राईड्स आहेत. पण ऊन भरपूर आहे. यावेळेस यायचं होतं ना 11 आणि संपले नाही का अजून आंबा? नाही, एक बाकी आहे. जबरदस्त आहे. तो किती लांब लांब घेऊन जातात मंडळी बघा. पूर्ण मध्ये जात आहेत समुद्राच्या. खूप छान फील होत आहे. सुंदर असं आहे परिसर. पूर्ण वाळू आहे. आतमध्ये दिसला पण काय करतोय. फायनली आम्ही या गाडीच्या राईडमध्ये बसतोय आणि मजा येते. चला. नाही मजा येणार आहे मंडळी. हे भारी वाटणार आहे. चला चला. कार उभी आहे. आता आम्ही चाललोय. इथे आलेली आहे बघा. चौघजण रेडी आहोत त्याच्यामध्ये जायला. माझी पण फर्स्ट आहे. आपण सोडू का? मला तेच सांगितलं. आम्ही सोडू. पाय खाऊ लवकर. जबरदस्त राईड होती यार. भारी. कसं वाटलं? मजा आली. कसं वाटलं विवेक? भारी. मला टोपी घालतोय. आता आम्ही ओपनिंगला जाणार आहे. आता आमची फायनली ट्रिप झालेली आहे. आता थोडासा रेस्ट करू. कुठेतरी खाऊ काहीतरी. जबरदस्त ऊन लागले आम्हाला. निघणार नाही ना? नाही निघणार. अभी हम निकल रहे हैं. ओ काय राहिलं नाही ना. काय ते मला खूप छान झालं. एन्जॉय खूप छान मस्त केला. आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या पेट पूजाची जरा पूजा करायला म्हणजेच जेवायला. तर चला भेटूया. आता आम्ही जेवायला थांबलोय कारण जेवण झाल्यावर आम्हाला आरेवारी गोष्ट करायचं आहे. ऊन बघा किती आहे.
भरपूर असं ऊन आहे आणि माझा डोळा खूप सुजला म्हणून मी सकाळपासून गॉगल लावून आहे. बिकॉज गाडीवरती ट्रॅव्हलिंग केल्यावरती मला झालं माती वगैरे काही गेल्यावरती इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे विवेकने मला आताच दवाखान्यातून घेऊन आणलं आहे आणि आता ड्रॉप टाकला आहे. ड्रॉप टाकला जातोय. माणसाची स्पेशल थाली आलेली आहे. ही काजू ही काजूची भाजी आहे, ही डाळ आहे आणि आमटी उसळ आहे. ही उसळ आहे मटकीची आणि हे सोनकढी आणि हे आमरस हे भात कांदा हा लोणचे हे 2 चपात्या. एवढं मला एकट्याला संपवायचं आहे आणि हे संपवायला माझी बायको माझी मदत करणार आहे आणि माझा भाऊ आहे माझी वहिनी हे पण खाणार आहे. आय एम रिअली सॉरी, मी इथे जाणार नाही आहे, माझं ताट येत आहे. मंडळी आमची थाली इथं आलेली आहे. पापलेट थाली, सुरमई थाली, व्हेज. चलो फिर चालू करेंगे, फिर मिलेगी. सुंदर आलं, छान आलं. आमचे कॅमेरामॅन आहेत. मंडळी तर आम्ही पोटभर आता जेवलो आणि जेवण इतकं सुंदर होतं ना. आम्ही कोकण रत्न हॉटेलमध्ये बसलेलो. शाकाहारी पण खूप छान होतं आणि नॉनव्हेज पण खूप छान होतं. ॲक्च्युली मी नॉनव्हेज थाली घेतलेली. खूप सुंदर असं जेवण होतं. तर तुम्ही इथं कधी आलात तर नक्की व्हिजिट करा, खूप छान आणि मस्त आहे. तर आता आम्ही निघालो आहे आरेवारी बीचला. ऊन थोडं कमी झालेलं आहे, 3:30 वाजलेले आहेत आणि आता मी आरेवारीला निघालो. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. मंडळी तर मी आता तुम्हाला एक स्वर्ग दाखवणार आहे. जर तुम्ही स्वर्गात असलात तर येताना आला म्हणजे आलात तर नक्की आरेवारी बीच नक्की करा. आणि आता तो स्वर्ग लागणार आहे ना आम्हाला रोडवरती, तो खूप भारी आहे. त्याची मजा अक्षरशः खूप सुंदर येणार आहे आणि तो मी तुम्हाला दाखवणार आहे. बघायलाच तर त्या प्रेमातच पडा, इतका सुंदर आहे, इतकं सुंदर आणि खूप छान असं कोकण आहे आपलं यार. खरंच जसं काही मी स्वर्गात झाले, इतकं सुंदर आहे ना मंडळी. खूप छान वाटते आणि अक्षरशः प्रसन्न झालेले थकलो या गोष्टीसाठी, पण खरंच नक्की बघायला या आणि खरंच खूप छान आहे. अक्षरशः प्रसन्न होईल. मी 1000 वेळा बोलली तरी मला अजून 1000 वेळा बोलायचं वाटतं, इतकं सुंदर आहे. जा चुकशील आपण यापर्यंत जसं जातं नाही पाण्याचं करावून जाईल कपडे तुम्ही. रोपवे सुद्धा तुम्ही करू शकता. पर पर्सन 1000 रुपये आहे. म्हणजे मी विचारलं नाही आहे पण मी सांगते, मला दुसरीकडून समजलं. तुम्ही जाऊन इन्फॉर्मेशन काढू शकता आणि एवढा लॉंग आहे ते तिथपर्यंत. खूप छान असं आहे. नक्की या आणि मस्त व्हिजिट करा, खूप सुंदर आहे आरेवारी बीच. थोडा आरेवारी बीच पण हे कुठे मला बघून दाखव. तिकडे बघतो दिसतंय? सगळ्यांनी लाईन लावली इथे मस्त. हार्टबीट फास्ट झाले, हार्टबीट माझे फास्ट झाले, फास्ट झाले हार्टबीट माझे. झिपलाईन आहे, झिपलाईन. किती गर्दी आहे मरणाची. काय ना भीती वाटत आहे. जावा आता, आता घेतलंय ना, करा करा. एवढी लाईन आहे बापरे. स्वप्न भाऊ रेडी झालेले आहेत सेफ्टी घालून. घर के आगे सीट है. चलो फुल तयारी आहे, फुल तयारी. ते नाही ना ह्याच्यामध्ये. कसा था आपका एक्सपीरियंस? अच्छा, मजा आली, एकदम मजा आली. मस्त. सेकंड टाइम परत जाऊ. चल चलो अभी घर पे.